डिसेंबर महिन्यामध्ये जिकडं तिकडं भांडणं सुरू आहे। राज्यात छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांचं, क्रिकेट क्षेत्रामध्ये हार्दिक पांड्या आणि रोहित शर्माचे फॅन्स यांचं, चित्रपट सृष्टीमध्ये जर बघितलं तर सालार आणि डंकी या चित्रपटांचं, आणि त्याचबरोबर एक भांडण खूपच चर्चेमध्ये आहे ते म्हणजे विवेक बिंद्रा आणि संदीप माहेश्वरी यांचं। तर आज आपण विवेक बिंद्रा आणि संदीप माहेश्वरी यांचं भांडण, यांच्यामध्ये वाद का पेटलाय तर ते जाणून घेणार आहोत आणि यांच्यामध्ये कोण खरं आहे कोण खोटं आहे याची माहिती घेणार आहोत। तर मित्रांनो, सुरुवात करूया आपल्या एकदम झक्कास व्हिडिओला। मित्रांनो, 16 डिसेंबर रोजी संदीप माहेश्वरी यांनी यूट्यूबवर एक व्हिडिओ अपलोड केला ज्याचं शीर्षक होतं स्टॉप स्कॅम बिझनेसेस, म्हणजे बिझनेसमध्ये जे होणारे स्कॅम आहे ते थांबवा। मग संदीप माहेश्वरी यांनी या व्हिडिओमध्ये असं सांगितलं की आजकाल एक मोठा स्कॅम मार्केटमध्ये चालू आहे, तो म्हणजे 18 ते 25 वयोगटातील जे काही बेरोजगार मुलं आहे त्यांना टार्गेट करायचं, त्यांना आमिष दाखवायचं, आणि आमिष काय दाखवायचं तर त्यांना सांगायचं की तुम्ही एका महिन्यामध्ये 10 लाख कमवू शकता, एका वर्षामध्ये करोडपती बनू शकता, असे त्यांची दिशाभूल करायची आणि त्यांच्याकडून पैसा गोळा करायचा। तर अशा प्रकारचा त्यांनी एक व्हिडिओ 16 डिसेंबर रोजी यूट्यूबवर अपलोड केल्यानंतर मित्रांनो हा व्हिडिओ बऱ्याचशा जणांनी बघितला असेल, पण एका व्यक्तीने हा व्हिडिओ खूप सिरियसली घेतला। आता कशा प्रकारे सिरियसली घेतला तर हे मी तुम्हाला समजून सांगतो एका उदाहरणाद्वारे। शाळेत बघा, लहानपणी जर एखाद्या मुलाने चोरी केली असेल आणि आपले जर शिक्षक म्हणले की कोणी चोरी केली, तर लहानपणी आपलं इतकं हुशार नसतो आपण, मग तेव्हा ज्याने चोरी केलं तो काय म्हणतो, मी चोरी केली नाही, मी चोरी केली नाही। तर जो चोरी करतो तोच लहान मुलगा उठून काय म्हणतो, मी चोरी नाही केलं, मी चॉकलेट नाही चोरलं। तर तशाच प्रकारे या उदाहरणाचा वापर करूनच समजून घ्या। आता हा व्हिडिओ तर सगळ्यांसाठी होता, सगळे जे असे फ्रॉड करतात, बिझनेस करतात यांसाठी होता, पण हा व्हिडिओ एका व्यक्तीने सिरियसली घेतला, ते म्हणजे विवेक बिंद्रा यांनी। मग विवेक बिंद्रा यांनी हा व्हिडिओ सिरियसली घेऊन त्यांनी काय केलं, स्वतः एक व्हिडिओ बनवला 18 डिसेंबर रोजी, आणि 18 डिसेंबर रोजी त्यांनी व्हिडिओ बनवून त्यामध्ये सांगितलं की मी कोणता फ्रॉड करत नाहीये, आणि संदीप माहेश्वरीला एका आठवड्याच्या आत कळल की विवेक बिंद्रा काय चीज आहे। त्याचबरोबर संदीप माहेश्वरीवर त्यांनी काही आरोप केले, जसं की तुम्ही काही कंपन्यांना इमेजेस ज्या विकतात त्या 20-20 हजाराला एक फोटो विकतात। आता तुम्हाला यापूर्वी अजून एक गोष्ट सांगू इच्छितो की संदीप माहेश्वरी हे मुलांना मोटिवेट करण्याचं काम करतात, त्याचबरोबर ते पैसे कुठून कमवतात तर ते स्वतः फोटोग्राफर आहे आणि त्यांचा एक फोटोग्राफरचा ग्रुप आहे। मग ते काय करतात, चांगल्या निसर्गाच्या इमेज घेतात, जे काही फोटोग्राफर्स आहे मग त्यांनी घेतलेले जे इमेज आहे त्यांना मोठं बनवतात, आणि ज्या काही मोठमोठ्या कंपन्या आहेत त्याला 16,000, 32,000, 20,000 अशा जास्त किमतीला विकतात। तर मग ही गोष्ट बघून विवेक बिंद्रा यांनी हा आरोप केला की तुम्ही एक इमेज 20,000ला विकता, मग मी मुलांकडून 5,000 ते 50,000 रुपये कोर्ससाठी घेतो, यात काय वाईट आहे। आणि त्याचबरोबर विवेक बिंद्रा इथं थांबले नाही, ते म्हणाले की मी कोणता फ्रॉड करत नाहीये, आणि इथं मुलं जे पैसे भरतात त्यांच्यासाठी आम्ही रिफंड नावाचा ऑप्शन सुद्धा ठेवलेलं आहे की पैसे भरल्यानंतर जर तुम्हाला वाटलं की या कोर्सचा तुम्हाला फायदा होत नाही, तुम्ही तुमचे पैसे परत घेऊ शकता। तर अशा प्रकारे विवेक बिंद्रा यांनी 18 तारखेला व्हिडिओ बनवला। मग आता 20 तारखेला संदीप माहेश्वरी यांनी एक व्हिडिओ बनवला। मग संदीप माहेश्वरी यांनी जो व्हिडिओ बनवला तो पूर्ण तथ्याच्या आधारावर होता, यामध्ये जे काही भारतीय कायदे त्या कायद्यानुसार तो व्हिडिओ होता। मग यांनी पहिली गोष्ट या व्हिडिओमध्ये म्हटलं की माझ्यावर तू जो आरोप केलेला आहे विवेक बिंद्राला की मी 20,000मध्ये एक इमेज विकतो, तर हे मला मान्य आहे, म्हणजे मी 20,000त एक इमेज विकतो, पण ती इमेज मी करोडपती असलेले जे काही बिझनेसमॅन आहे, जे काही करोडपती असलेले जे काही कंपन्या आहे ज्यांच्याकडे हजारो, 500, 100 कोटी एवढं त्यांचं उत्पन्न आहे, अशा कंपन्यांना मी इमेज विकतो, कारण ते त्यांच्या ऑफिसमध्ये त्या इमेज लावू शकतील। आणि माझ्यातून तुझ्यात फरक हा आहे की तू कोणाला कोर्स विकतो तर ज्यांच्याकडे एक पैसा नाही, एक रुपया नाही, खिशामध्ये 50 रुपये असण्याचे वांदे, अशा लोकांना तू काय करतो, तुझे कोर्सेस विकतो। बरं ठीक आहे, तू तुझे कोर्सेस विकतो, यापासून मला काही दिक्कत नाही म्हणा, किंवा यापासून मला काही अडचण नाही, पण अडचण कुठं आहे तर समजून घ्या, विवेक बिंद्रा काय करतात, मुलांना एक कोर्स विकतात, मग तो कोर्सचा त्यांना फायदा होतो की नाही या आपण सांगू शकत नाही। बऱ्याचशा मुलांनी तर तक्रार केली की मला याचा फायदा होत नाही, आणि त्या मुलांनी पैसे रिफंड मागितल्यानंतर त्याला कोणताही रिफंड मिळालेलं नाही। जसं विवेक बिंद्रा म्हणतात की रिफंड दिले जातात, यूट्यूबवर बरेचसे व्हिडिओ आहे, मी सुद्धा चेक केले, कोणताही रिफंड दिलं जात नाही। मग त्यानंतर दुसरा मुद्दा हा होता की समजून घ्या विवेक बिंद्राने एका व्यक्तीला, समजून घ्या तू मला कोर्स विकला 50,000चा, तर विवेक बिंद्रा तुम्हाला म्हणतात की तू अजून 2-3 जणांना हा कोर्स विक,
त्या 50,000पैकी त्या मुलांचे जे काही 50,000 येतील, समजून घे तू दोघाला कोर्स विकला तर ते 1,00,000 रुपये येतील, मग 50,000 मागं 10,000 तुझे. म्हणजे हे कोर्स आता पूर्ण कमिशन बेसवर हा खेळ सुरू झालेला आहे. मग आता मुलांचं म्हणणं हे की एकतर तुम्ही आम्हाला कोर्स आम्हाला बिझनेसमध्ये कसं ग्रो व्हायचं यासाठी विकला, त्याचा आम्हाला फायदा होत नाहीये, मग आम्हाला तुम्ही दुसऱ्याला विकायला सांगितलं, मग आम्ही दुसऱ्याला तो कोर्स घ्यायला लावला. म्हणजे कोर्स घेत आहे ते 18 ते 25 वयोगटातील मुलं आहे आणि त्यांच्याकडे पैसे नसतात. ते पैसे कुठून घेतात? उसने घेतात, कर्ज घेतात, कुठून तरी पैसे गोळा करतात आणि मग त्यांना ते पैसे परत देता येत नाही लोकांना. कारण एकतर कोर्स घेतल्यानंतर 50,000 कोर्स घेतल्यानंतर 40,000 विवेक बिंद्राकडे जातात, 10,000 समजून घ्या ज्यांनी सांगितलं कोर्स घ्यायचा त्याला जातात. तर ही एक साखळी तयार झालेली आहे आणि याचा मुलांना फायदा होत नाहीये. आणि जे साखळीतील सगळ्यात शेवटचे लोक आहे ज्यांनी अंतिम कोर्स घेतलेला आहे त्यांना तर 1ही रुपया मिळत नाही, त्यांना काहीच फायदा होत नाही. तर अशा प्रकारचं स्ट्रक्चर त्यांनी समजून सांगितलं. तुम्ही बरेचसे घोटाळे ऐकले असेल, तुम्ही पैसे आमच्याकडे जमा करा, मग तुम्ही 4 लोकांना सांगा, मग त्याच्या बदले तुम्हाला कमिशन मिळेल. तर सेम तशाच टाईपचा जो स्कॅम आहे तो विवेक बिंद्रा करत आहे. आणि अशा प्रकारचे जे स्कॅम आहे त्याला 2021 मध्ये त्यासाठी एक कायदा करण्यात आलेला आहे. या कायद्यानुसार हे स्कॅम थांबवण्यात यावे असं RBIने सांगितलेले. तर अशा प्रकारे संदीप माहेश्वरी यांनी पलटवार केला. त्याचबरोबर अजून त्यांनी काही चर्चा केली. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जे नावासमोर डॉक्टर लावता, तर ही डॉक्टर काय तुम्हाला पदवी, तुम्ही काय MBBS भारतातून केलेलं नाही किंवा भारतातून कोणी तुम्हाला PhD झाल्यानंतर डॉक्टर पदवी दिलेली नाही. ही पदवी तुम्ही श्रीलंकेकडून घेतलेली आहे आणि श्रीलंकेकडून मोस्टली लोक डॉक्टर ही पदवी विकत घेतात. ठीक आहे. तर अशा प्रकारचा होता दुसरा पलटवार. त्यानंतर संदीप माहेश्वरी म्हणतात की 10 दिवसामध्ये तुम्ही मुलांना MBA कंप्लीट करून देता. असा तुमचा कोर्स आहे की 10 डेज MBA म्हणून विवेक बिंद्रा यांचा कोर्स आहे की 10 दिवसात मी तुम्हाला MBAचं पूर्ण शिक्षण देतो. मग संदीप माहेश्वरी तिथं म्हणतात की तुम्ही जर 10 दिवसात MBA कंप्लीट करत असेल तर IIM यासारखे जे इन्स्टिट्यूट आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, यांचा काही फायदाच नाही. गव्हर्नमेंट कशाला याच्यावर इतकं खर्च करत आहे. तर अशा प्रकारे हा वाद पेटला आणि हा वाद आता सध्या खूप चर्चेमध्ये आहे. तुम्हाला काय वाटतं, कोण बरोबर आहे कोण चुकीचं आहे? संदीप माहेश्वरी एकीकडे म्हणतात की मी एक इमेज 20,000ला विकतो, पण ती मोठमोठ्या कंपन्यांना विकतो आणि त्यांना जर स्वतः तशी इमेज बनवून घ्यायची असेल तर त्यांना 4-5 लाख रुपये लागतात. त्यापेक्षा मी त्यांना कमी प्राइसमध्ये विकतो, त्याचा फायदा मलाही होतो आणि त्यांनाही होतो. आणि विवेक बिंद्रा म्हणतात की मी जे काही नवीन तरुण आहे त्यांना बिझनेस करण्यासाठी प्रोत्साहित करतो आणि मग तरुणांचं म्हणणं आहे की आम्हाला हा विवेक बिंद्रा लुटतोय. तर इथं कोणाचं बरोबर आहे कोणाचं नाही? मोटिवेशनल स्पीकर आहे दोन्ही पण, यूट्यूबवरील सगळ्यात जास्त फॉलोअर्स आहे दोघांचे पण. मग आता तुम्ही सांगा कोण बरोबर आहे आणि कोण चुकीचं आहे? कमेंट बॉक्समध्ये तुमची कमेंट सांगा. माझं वैयक्तिक मत जर तुम्ही विचारलं तर यूट्यूबवर कोर्स बनवून किंवा ॲप्लिकेशनमध्ये कोर्स बनवून विकणं काय वाईट नाही आहे, पण त्याचा फायदा मुलांना किती होतो हे इम्पॉर्टंट आहे. जर त्याचा फायदा मुलांना होत असेल तर मग ठीक आहे, मग फायदा होत नसेल तर मग हा एक स्कॅम आहे.